आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। राजकीय दबाव काय असतो हे मंठा तालुक्यातील पांगरी या ग्रामपंचायतमधून पाहायला मिळालं। नेमका काय आला राजकीय दबाव? या राजकीय दबावामुळे प्रशासनाची धिंदवडे निघाले आहेत आणि न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना 101 रुपयांचा दंडही ठोठावलेला आहे। काय आहे प्रकरण हे आपण सर्व जाणून घेणार आहोत। ग्रामपंचायत निवडून आल्याच्या नंतर 4 वर्ष राखीव ठेवला, याच्या विरोधात आपण कोर्टात गेलो आणि कोर्टाने काय करावं तर कलेक्टरांना 101 रुपयाचा दंड केला की नाकाळ निकाल द्या, नाहीतर म्हणजे कोर्टाला प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करावा लागतो। मंठा तालुक्यातील पांगरी येथील हे नारायण काळे आहेत। जवळपास 75 वर्ष वय आहे, पण त्यांना ग्रामपंचायतच्या दाखल्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे भांडावं लागलं, चक्रा मारावं लागल्या, तरी देखील न्याय न मिळाल्याने वकीलही बदलावा लागला। अखेर शेवटी न्यायालयाने त्यांना न्याय दिला आणि जिल्हाधिकाऱ्यांना 101 रुपयाचा दंड ठोठावला। तर काय प्रकरण आहे ते आपण जाणू। नेमकं कशामुळे दंड ठोठावला आणि काय प्रकरण आहे तुमचं? जिल्हाधिकाऱ्यांकडे मी न्याय देवता या दृष्टिकोनातून विनंती करत राहिलो की बा माझा निकाल द्या म्हणून। नाही, प्रकरण काय होतं? प्रकरण ग्रामपंचायतचं प्रकरण होतं। ग्रामपंचायतमध्ये प्रोसिडिंग झालेल्या नव्हत्या, मासिक मीटिंग घेतलेल्या नव्हत्या, म्हणून मी कलेक्टरकडे निवेदन दिलेलं होतं आम्ही 5 लोकांनी। परंतु ते कलेक्टरनं ते प्रकरण 5-7 हेरिंग झाल्या, त्याच्यानंतर माझ्याकडे हेरिंग झाल्याच्या नंतर शेवटी वकिलावर दबाव आला। वकिलांनी मला सांगितलं की बाबा राजकीय दबाव, BM कुलकर्णी नावांचे वकील होते। त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की बाबा राजकीय दबाव यायला लागला, माझ्याच्यानं प्रकरण चालवणं होत नाही। मग मी म्हटलं का विनंती केली, मी कलेक्टर साहेबांना अर्ज दिला की मला हेच पांचाळ साहेबच होते, डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ हेच होते कलेक्टर। हेरिंग पासून तर शेवटच्या निकालापर्यंत हेच होते, अजूनही बी तेच आहेत, म्हणजे कुठंच बदल नाही झाला। आणि मग निकाल हे केला, त्यांनी हेरिंग घेतली, माझा वकील काही येऊ दिला नाही। मग शेवटी दुसऱ्या दिवशी आम्ही 5 लोकांनी येऊन शपथपत्रक दिले, अफिडेव्हिट केलं, बाउंडवर शपथपत्रक दाखल केले की बाबा आमच्या खोट्या साह्यात प्रोसिडिंग आम्ही लिहिलेलं नाही, यांनी खोट्या साह्या करून प्रोसिडिंग तयार केलं, असं स्पष्ट लिहिलं ते ग्रामसेवकनं खोटं प्रोसिडिंग केलं म्हणून। मग काय झालं पुढे? कलेक्टरांनी निकाल दिला की नाही? मग कलेक्टरनं निकाल दिला नाही, 5-6 महिने निकाल राखून ठेवला, मी अर्ज देत राहिलो। मग शेवटी नाविलाजानं मला कोर्टात जावं लागलं। मग कोर्टात गेल्याच्या नंतर त्यांनी हे केलं, त्यांना सुनावणी केली। मग कलेक्टर साहेबाला तिथे 101 रुपया फाईन झाला, पण माझा निकाल त्यांचं मत आहे की मी 28 तारखेलाच मागेच दिला आहे, पण अजूनपर्यंत सुद्धा मला निकाल मिळालेला नाही। नेमकी काय मागितलं होतं तुम्ही ग्रामपंचायतकडे? कसं झालं मग ते ग्रामसेवक का देत नव्हते तुम्हाला? दिलं नाही ग्रामसेवकनं, समजा आम्ही वारंवार प्रोसिडिंगच्या नकला मागत राहिलो, पण तो देत नव्हता ना, कारण त्याच्यावर बी दबाव होता। कोणाचा दबाव होता? काय राजकीय दबाव होता ना त्याच्यावर। पण कोणाची ताब्यात आहे ग्रामपंचायत? ग्रामपंचायत समजा बहुमत आमचंच आहे। तुमचं म्हणजे 5 लोक आहेत आम्ही ग्रामपंचायत मध्ये। कुठल्या पक्षाचे आहेत तुम्ही? आम्ही पक्ष वगैरे काही नाही आहे समजा। पक्षविरहित तुम्ही राजकारण करताय गावामध्ये? पक्षविरहित राजकारण आहे। आणि तो जो अपक्ष जो सरपंच झालेला होता तो आरक्षित मध्ये, तो माजी सरपंच हा भाजपचं काम करतो, त्याच्या म्हणण्यावर तो वागतो। म्हणजे भाजपच्या म्हणण्यावर हे सगळं तुमचे ग्रामपंचायत चालवत होते। शेवटी मग वकिलाचं काय केलं तुम्ही? वकील बदलल्याच्या नंतर दुसरे वकील दिले, उडान साहेब। मग उडान साहेबांनी मला सांगितलं की बाबा माझ्यापेक्षा एक चांगले वकील आहेत प्रशांत म्हणून, त्यांना वकालत देऊ शकता का? मी म्हणलं बाबा देतो। मग त्यांनी वकालत घेतली आणि केस चालवली। मग आज तुम्ही जी मागणी केलेली होती कलेक्टरकडे, न्यायालयात जे काय प्रोसिडिंग पाहिजे होती, तर ती मिळाली का आज तरी? नाही, अजून नाही मिळाल्या। म्हणजे तुमची अजून कोर्टात सुनावणी चालू आहे का? मग हो, अजून म्हणजे हेच नाही झालं, अजून दाखलच केलं नाही ना। म्हणजे दंड कशाच्या बदल्यात ठोठावला? ते निकाल दिला नाही म्हणून 6 महिने निकाल थांबवल्यामुळे। म्हणजे कलेक्टरांनी तुमच्या तक्रारीविषयी निकाल दिला नाही म्हणून 101 रुपये दंड कलेक्टरांना ठोठावला। निकाल हा विषय अजून वेगळाच आहे। हा, निकाल वेगळाच। मग आज गावात तुमची काय परिस्थिती? काय गावात काय तुम्हाला या संदर्भात त्रास होतोय का? राजकारणाचा काही त्रास होतोय का? नाही, अजून काय आता काही त्रास नाही। आता इथून पुढे काय सांगता येईल समजा, कारण कलेक्टर आहेत शेवटी। आता काय उद्या काय सांगावं समजा? नाही, एक गावातल्या राजकारणाचं तुम्हाला आता काही त्रास होतो? तुम्ही कोर्टात गेले तर कलेक्टरचे भांडलेत, असं काही होऊ शकतं? नाही, गावातलं काय? गावातलं किती जणांची बॉडी? गावात 9 जणांची बॉडी होती। मग तुम्ही 5 मयत होता आणि 8 होते।
8 पैकी 3 एका बाजूला होते सरपंचाच्या बाजूला आणि 5 माझ्या बाजूला, समजा उपसरपंचाच्या बाजूनं आम्ही 5. बरं. नाही, नेमकं काय होत होतं म्हणजे ग्रामसभा घेत नव्हते काय? ग्रामसभा तर वर्षभर घेतलेलीच नव्हती त्यांनी. हां, ग्रामसभा तर वर्षभर बी घेतलेली नव्हती, पण मासिक मीटिंग बी घेतलेल्या नव्हत्या. 5 लगातार मासिक मीटिंग नव्हत्या. किती ग्रामसेवक बदलले आहेत ह्या तुमच्या काळामध्ये? म्हणजे हे जे एक प्रकरण चालू आहे तुमचं. हां, एकच बदलला फक्त. आता तो आमचा जो विधाते नावाचा ग्रामसेवक होता, आदर्श ग्रामसेवक, बर, तो बदलला. तो काम व्यवस्थित करत होता. पण तो सरपंचाचं म्हणणं नव्हतं समजा त्याला ठेवायचं, त्याच्या विरोधात केलं आणि त्यानं प्रोसिडिंग. त्याच्यामुळे सरपंचानं त्याच्यावर राजकीय दबाव आणून त्याची बदली केली. आम्ही 200 लोकांना सहाय्य करून बी BDOकडे तक्रार दिली की बुवा हे राहू द्या म्हणून, तरी पण ठेवलं नाही त्याला. आणि मग नंतर आता एक दुसरा सरोदे म्हणून एक दिलं, DG सरोदे म्हणून त्यांना दिलं. आणि मग ते त्यांच्या फेवरनुसार, ते राजकीय दबावानुसार, बबनरावच्या याच्यानुसार चालत राहिलं कारभार. मीटिंग घेणं न घेणं त्यांच्या मनमानी चालू राहिली. म्हणजे आजही तुमची न्यायालयीन लढाई सुरूच आहे, पण न्याय तुम्हाला मिळालेला नाही. फक्त फरक एवढाच पडला की कलेक्टरला 101 रुपयाचा दंड तुमच्यामुळे झालेला आहे. हो, ते बरोबर आहे ना. हे होते नारायण काळे, जे या वयात देखील लढतायत, परंतु अजूनही न्याय मिळालेला नाही, परंतु कलेक्टरला मात्र दंड झालेला आहे. अशा या सिस्टीममुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. मी दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना.